Welcome everyone. In the previous video, we had seen and discussed the icebreakers activities of the poem number 2.6 Money. Today, we are going to see in this video very interesting and meaningful poem from our syllabus. The name of the poem is Money, written by the great poet William H. Davis. विल्यम एच. डेव्हिस या महान कवीने ही कविता लिहिलेली आहे. स्टुडंट्स, देअर इज नो नीड टू टेल एनीवन हाऊ मनी इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याची गरज नाही. That is why nowadays every person is busy earning more and more money. आपण पाहतो की अलीकडच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक मनुष्य जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या मागे व्यस्त आहे. Everyone is trying to accumulate more and more money. आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा, संपत्ती कशी गोळा होईल याचाच प्रयत्न सध्याची मनुष्यजात करत आहे. In olden days, people had no money. Still, they were very happy. पूर्वीच्या काळी लोकांच्याकडे खूप पैसा नव्हता, तरीसुद्धा ते अतिशय आनंदी, समाधानी होते. Now we have money, but we are not happy. पण आता आपल्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, but we are not happy. पण आपण आनंदी नाही. Students, it is very interesting and meaningful poem, and I hope you will understood the poem. Now let's see the introduction of the poet. William H. Davis, 1871 to 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. W. H. Davis हे वेल्श कवी आणि रायटर म्हणून आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. विल्यम एच. डेव्हिस यांनी जीवनातील बराचसा भाग ॲज अ ट्रॅम्प म्हणजे भटके जीवन, और होबो म्हणजेच बेगर, होमलेस पर्सन म्हणून युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये घालवलेला आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी पेडलर म्हणजे फेरी विक्रेता. पेडलर मीन्स स्पेशल इन द पास्ट अ पर्सन हू ट्रॅव्हल्ड टू डिफरंट प्लेसेस टू सेल स्मॉल गुड्स, युजली बाय गोईंग फ्रॉम हाऊस टू हाऊस. इंग्लंडमध्ये त्यांनी पेडलर म्हणजे फेरी विक्रेता आणि स्ट्रीट सिंगर म्हणूनही काम पाहिले. He became a peddler and street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume, The Soul's Destroyer and Other Poems. बरेचसे वर्ष
आयुष्यातील भटकं जीवन व्यतीत केल्यानंतर त्यांनी द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स नावाचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध केला. आणि ही कवितासुद्धा त्यांच्या द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स या कविता संग्रहातून घेतलेली आहे. Now let's see the theme of the poem. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. थोडक्यात जेव्हा कवीकडे भरपूर पैसा होता तेव्हा त्याला भरपूर मित्र होते आणि जेव्हा त्याच्याकडचा पैसा संपला तेव्हा त्याच्याकडे कमी मित्र होते, पण ते खरे मित्र आहेत असे कवी सांगतो. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. ही कविता सांगते की एका रिच मॅनला गरीब व्हायचे होते. कशासाठी? टू फाइंड द रिअल हॅपीनेस, खरा आनंद शोधण्यासाठी. इट इज व्हेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट आवर मनी वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो किंवा जेव्हा आपल्याकडे पैसा संपतो वी रिअलाइज, त्यावेळेस आपल्याला समजतं की मनी म्हणजे पैसा किती महत्त्वाचा आहे. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. शेवटी कवी म्हणतो, ज्यावेळेस माझ्याकडे भरपूर पैसा होता तेव्हा तो म्हणतोय की तेव्हा मला खूप मित्र होते आणि जेव्हा त्याच्याकडचा पैसा संपला तेव्हा त्याच्याकडे कमी मित्र आहेत, पण ते खरे मित्र आहेत असे कवी या ठिकाणी सांगतो. नाव सी द बेसिक इन्फॉर्मेशन ऑफ द पोएम. द प्रेझेंट पोएम इज divided into 5 stanzas and each stanza contains 4 lines and the rhyme scheme used in the poem is ABCB. एकूण 5 स्टॅन्झाज मध्ये ही कविता लिहिलेली आहे. प्रत्येक स्टॅन्झा हा 4 लाईन्सचा आहे आणि या कवितेत ABCB ही राईम स्कीम वापरण्यात आलेली आहे. नाव लेट्स सी द पोयम लाईन बाय लाईन. द व्हेरी फर्स्ट स्टॅन्झा ऑफ द पोयम. द पोएट सेज, when I had money, money, oh. When I had money, money, oh. I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. The poet tells us in the first stanza about his past, when he had money but he found true joy when he became poor. The poet tells us about his past, when he had money but he found true joy when he became poor. When he was rich, he was surrounded by many unreal friends. His friends came knocking all day at his door because he had money and they thought that they could benefit from being with a wealthy man. या फर्स्ट स्टॅन्झामध्ये कवी म्हणतो, जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा होता, व्हेन आय हॅड अ प्रॉपर्टी, जेव्हा माझ्याकडे भरपूर संपत्ती होती, म्हणजे आता कवीकडे पैसा नाही. नाव द पोएट हॅज नो मनी,
आता कवीकडे पैसा नाही, तो आता गरीब आहे. जेव्हा कवीकडे पैसा होता तेव्हा कवी काय म्हणतो? व्हेन आय हॅड मनी, मनी ओ. जेव्हा माझ्याकडे पैसा होता तेव्हा. आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. मला खरा आनंद माहीत नव्हता. कधीपर्यंत आनंद माहीत नव्हता? टिल आय वेंट पुअर. जेव्हा मी गरीब बनलो तेव्हा मला खरा आनंद कळाला. थोडक्यात, जेव्हा कवीकडे पैसा होता तेव्हा त्याला आनंद माहिती नव्हता. जेव्हा कवी गरीब झाला तेव्हा कवीला आनंद कळाला. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. जेव्हा कवीकडे पैसा होता तेव्हा त्याचे मित्र कसे होते? फॉल्स मॅन म्हणजे फसवे, खोटारडे. ते खरे मित्र नव्हते. पैशासाठी जवळ आलेले. केम नॉकिंगली ऑल डे ॲट माय डोअर. आणि ते सर्व मित्र कवीकडे पैसा होता म्हणून येत असत. घरचा दरवाजा नॉक करायचे, ठोठावायचे. थोडक्यात पैसा होता म्हणून ते मित्र कवीकडे येत असत. आणि कवीकडे पैसा नाही, कवी गरीब आहे म्हटल्यावर ते सर्व मित्र कवीकडे यायचे बंद झाले. लेट्स सी द सेकंड स्टांजा ऑफ द पोयम. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. A trumpet means a brass musical instrument. Tutari. Trumpet means tutari. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. The poet gives the example of a child with a trumpet that he can't blow to refer to his own lack of freedom during his days of richness. He couldn't reveal to the false people around him of his situation. In the second stanza of the poem, the poet gives the example of a child with a trumpet that he can't blow because someone has died. Then I felt like a child that holds a trumpet that he must not blow. बघा, कवी या ठिकाणी काय म्हणतो? बघा, जेव्हा त्याच्याकडे पैसा होता तेव्हा फेल्ट लाईक अ चाइल्ड, एका लहान मुलासारखी त्याची अवस्था होती. कोणत्या लहान मुलासारखी? दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट, की त्या लहान मुलाकडे ट्रम्पेट आहे, तुतारी आहे. ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुतारी वाजवायची. बट ही मस्ट नॉट ब्लो, ती तुतारी, परंतु ती तुतारी वाजवता येत नाही. एखाद्या लहान मुलाच्या हातात जर आपण एखादं खेळणं दिलं, एखादी बॅट दिली आणि त्याला क्रिकेट खेळू नकोस असे जर सांगितले, त्याला ते खेळणं खेळू नकोस असे जर सांगितलं, तर त्या मुलाच्या दृष्टीने ते खेळणं किंवा ती बॅट त्याचा काहीही उपयोग नाही. तसेच कवीकडे भरपूर पैसा आहे पण त्याला तो पैसा वापरता येत नाही. ही केविलवाणी अवस्था कवीची झाली आहे. या लाईनमध्ये कवीने स्वतःची तुलना लहान मुलाशी केलेली आहे आणि ती तुलना करण्यासाठी लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. ती तुलना करण्यासाठी लाईक या शब्दाचा वापर केलेला आहे. थोडक्यात सिमिली
या पोएटिक डिव्हाइसचा वापर या वाक्यामध्ये करण्यात आलेला आहे. या 2 लाईनमधून कवीला असे सांगायचे आहे की जी श्रीमंत लोक असतात ती स्वतःला एका विशिष्ट बंधनामध्ये जखडून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ, ते स्वतःहून कोणाला शेक हँड करीत नाहीत. तसेच रस्त्याच्या कडेला एखादा पाणीपुरीचा गाडा असेल, भेळपुरीचा गाडा असेल तर त्याला तेथे जाऊन ते पाणीपुरी किंवा ती भेळपुरी खाऊ शकत नाहीत, कारण त्यांची एक विशिष्ट अशी इमेज तयार झालेली असते आणि ते आपली इमेज जपत असतात. याउलट गरीब लोकांना कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. ते वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकतात, वाटेल त्या ठिकाणी खाऊ शकतात. In the last 2 lines of this stanza, the poet says that because a man is dead, I dared not speak to let his false world know. कवी म्हणतो, because a man is dead. मॅन इज डेड म्हणजे माणुसकीचा अंत झालेला आहे. मॅन इज डेड म्हणजे माणुसकीचा अंत झालेला आहे. ह्युमॅनिटी इज डेड, माणुसकी संपलेली आहे. हे कवी लोकांना या ठिकाणी सांगत आहे. वी हॅव लॉस्ट द ह्युमॅनिटी. हे जे काही कटू सत्य आहे, हे कटू सत्य कवी लोकांना सांगत आहे, कारण लोकांना स्वतःहून हे सत्य कळले पाहिजे असे कवीला वाटते. Students, we have completed first and second stanzas of the poem. The remaining stanzas of the poem we will see in the next video. Okay, thank you.